नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत ॲलर्जी. GNM सेकंड इयरमधील MSN या चॅप्टरमधला ॲलर्जी हा पॉईंट पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. ॲलर्जी म्हणजे काय, सुरुवातीला हे पाहू. एखाद्या व्यक्तीस न सहन होणारी बाह्य प्रथिने शरीरामध्ये गेल्यानंतर दिसणारी प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन म्हणजे ॲलर्जी होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीस न सहन होणारी बाह्य प्रथिने म्हणजे बाह्य घटक जर शरीरात गेले, त्यामुळे जी काही रिॲक्शन दिसते आपल्याला, त्याला ॲलर्जी असं म्हणतात. एक्झाम्पल पाहू. अन्नातून जाणारे, उदाहरण एग्स, मासे किंवा कोणत्याही वनस्पतीज पदार्थातील प्रथिनांची ॲलर्जी. व्यक्तीला मासे, अंडे किंवा बाह्य प्रथिने यांची ॲलर्जी होऊ शकते. नेक्स्ट, शरीराच्या संपर्कात येणारी प्रथिने. ह्युमन बॉडीच्या संपर्कात येणारी प्रथिने म्हणजे वनस्पतीच्या पुंकेसरातील प्रथिने. पुंकेसरातील म्हणजे वनस्पतीवर जे काही फुलावर पुंके असतात, त्यामुळे पण ॲलर्जी होऊ शकते. शरीरामध्ये प्रवेश केलेल्या जंतूमधील किंवा जंतुविषातील प्रथिने, तसेच शरीरात टोचलेल्या इंजेक्शन्स, वॅक्सिन्स किंवा सिरममधील प्रथिने कोणत्याही कारणाने ॲलर्जी येऊ शकते. जेव्हा आपण इंजेक्शन घेतो, वॅक्सिन घेतो किंवा सिरम घेतो एखादं, त्यावेळेस पण त्याची ॲलर्जी होऊ शकते. या ठिकाणी मात्र औषधाच्या व सिरमच्या ॲलर्जीवर जास्त भर दिला गेला आहे. टाईप्स ऑफ ॲलर्जी. ॲलर्जीचे 2 टाईप्स आहेत. एक इमिडिएट ॲलर्जी आणि दुसरी डिलेड ॲलर्जी. इमिडिएट ॲलर्जी म्हणजे ताबडतोब दिसणारी ॲलर्जी. डिलेड ॲलर्जी म्हणजे ही उशिरा दिसणारी ॲलर्जी आहे. इमिडिएट ॲलर्जीमध्ये यामध्ये कारणीभूत असणाऱ्या अँटीबॉडीज फक्त स्नायूपेशीवर असतात असे नाही, तर त्या रक्तभिसरणामध्ये फिरत असतात. म्हणजे ताबडतोब दिसणाऱ्या ॲलर्जी यामध्ये जे काही अँटीबॉडीज असतात ॲलर्जीचे, ते स्नायूपेशीवर म्हणजे दिसत असतात, रक्तभिसरणामध्ये फिरत असतात. स्नायूपेशीवर न दिसता, बाहेरच्या आपल्या स्नायूपेशीवर न दिसता ते डायरेक्ट आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातात आणि पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात. त्यामुळे इमिडिएट ॲलर्जी अशी म्हटली जाते आणि ती ॲलर्जी ताबडतोब दिसते आपल्याला. नेक्स्ट पाहू डिलेड ॲलर्जी. ही उशिरा दिसणारी ॲलर्जी आहे. यामध्ये कारणीभूत असणाऱ्या अँटीबॉडीज हे स्नायूपेशीवरच असतात, त्या कधीही रक्तभिसरणात फिरताना आढळत नाहीत. डिलेड ॲलर्जी ही जे काही अँटीबॉडीज आहेत या ॲलर्जीचे, ते स्नायूपेशीवर फिरत असतात म्हणजे बाह्य बॉडीवर, पण ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात नाहीत. त्यामुळे ही ॲलर्जी दिसायला वेळ लागते, म्हणून त्याला डिलेड ॲलर्जी अशी म्हटले आहे. ॲलर्जीची चिन्हे, लक्षणे. ही कोणत्याही स्नायूपेशीवर परिणाम झाला आहे यावर अवलंबून असते. ज्या स्नायूपेशीवर परिणाम होतो त्यांना जोरदार आकुंचन झाल्यामुळे लक्षणे दिसतात. एक्झाम्पल, अन्नमार्गाच्या स्नायूपेशीवर परिणाम झाल्यास स्नायूंना येणाऱ्या जोरदार आकुंचनामुळे अतिसार होतो आणि पोटात गोळे आल्यासारखे क्रॅम्प्स येतात. जेव्हा अन्नमार्ग डायजेस्टिव्ह सिस्टीमवर जर त्याचा परिणाम झाला तर अतिसार आणि पोटात गोळा म्हणजे क्रॅम्प्स, डायरिया आणि क्रॅम्प्स येतात. ब्रॉन्क्युल्सवर परिणाम झाल्यास जोरदार आकुंचनामुळे अस्थमाचा अटॅक येतो. ब्रॉन्क्युल्सला जर ॲलर्जी झाली असेल, त्याला काही रिॲक्शन आली असेल, तर अस्थमाचा अटॅक येतो. आकुंचनावर थांबत नाही
तर त्या ठिकाणी सूज येते व दाहाची इन्फ्लामेशनची चिन्हे लक्षणे दिसते. हे परिणाम कोणत्याही ठिकाणच्या म्युकस मेम्ब्रेनच्या पृष्ठभागावर होऊ शकतात. जर ही सूज आणि दाहाची लक्षणे महत्त्वाच्या भागामध्ये निर्माण झाली, एक्झाम्पल स्वरयंत्र व ग्लॉटिसवर गुदमरणे, तात्काळ मृत्यू होऊ शकतो. जर म्युकस मेम्ब्रेनचा पृष्ठभाग वर जर दाह झाला म्हणजे इन्फ्लामेशन जर झाली, स्वरयंत्र आपलं आणि ग्लॉटिसवर जर दाह झाला म्हणजे इन्फ्लामेशन झालं तर गुदमरण्यासारखा आजार होऊ शकतो आणि त्यामुळे तात्काळ मृत्यू होऊ शकतो. गुदमरणे म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, त्याला डिस्पनिया असे म्हणतात. नेक्स्ट आहे ॲनाफिलॅक्सिस. ॲनाफिलॅक्सिस हे एक ॲलर्जीचाच भाग आहे. ताबडतोबीने दिसणाऱ्या ॲलर्जीच्या प्रकारामध्ये ॲनाफिलॅक्टिक शॉक ही महत्त्वाची अवस्था आहे. सुरुवातीला इंजेक्शन टोचलेल्या जागी सूज येणे, खाज येणे, नंतर हातापायावर अंगावर सूज येणे. जर आपण एखादी इंजेक्शन घेतलं, ज्या ठिकाणी आपण इंजेक्शन घेतले त्या ठिकाणी सूज येते, खाज येते व नंतर हातापायावर अंगावर सूज यायला लागते, हे ॲनाफिलॅक्सिक ॲलर्जीचा एक भाग आहे. काही वेळेस एकदमच शॉकमध्ये जातो, यावेळेस त्याचे हात पाय गार लागतात, तापमान स्वाभाविकपेक्षा कमी होते, पल्स जलद व अनियमित लागते, धाप लागते, रेस्पिरेशनला अडथळा येतो, त्याला निलंगा अवस्था असं म्हणतात, सायनोसिस असं म्हणते, म्हणजे त्याला ऑक्सिजनची कमतरता होते. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात व तो बेशुद्ध जातो. निलंगा अवस्थेमध्ये पेशंट हा अनकॉन्शियस होऊ शकतो. अशी गंभीर अवस्था टाळण्यासाठी प्रथम टेस्ट करून ॲलर्जी नाही याची खात्री करावी. अँटी ॲलर्जिक औषध एक्झाम्पल फिनार्गार, ॲव्हिल यासारखे इंजेक्शन देतात. इंजेक्शन इफिनेफ्रिन फॉर रेड्युसिंग स्वेलिंग. स्वेलिंग कमी करण्यासाठी इफिनेफ्रिन हे इंजेक्शन दिलं जातं. फ्लेबायटिस, डॅमेज ऑफ सेल लाईक, जर सेल डॅमेज झाले असेल तर त्यासाठी फ्लेबायटिस इंजेक्शन देतं. नेक्रोसिस म्हणजे डॅमेज ऑफ सेल, हे पण नेक्रोसिस सेल डॅमेज झालं देत असतात. शुगर पेशंट इंजुरी, हे सर्व ट्रीटमेंट आहेत जे ॲलर्जीमध्ये दिली जाते. स्वेलिंग कमी करण्यासाठी इफिनेफ्रिन हे इंजेक्शन आणि अँटी ॲलर्जिक इंजेक्शन म्हणलं तर फिनार्गार आणि ॲव्हिल आहेत दोन. हे होतं आपल्या ॲलर्जी आणि ॲलर्जीचे टाईप. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.